उद्धव ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावरती आहेत। मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि त्याचप्रमाणे खेडमधल्या लोटे औद्योगिक MIDC मधील उद्योजकांशी ते संवाद साधणार आहेत। नेमका या दौऱ्यासंदर्भात काय वाटतं किंवा या संदर्भातली भूमिका त्यांची काय असू शकते हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत आणि माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आहेत। वैभवजी, आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावरती येत आहेत, काय कसं बघताय दौऱ्याकडे, काय सांगाल? बघा, मी त्या दौऱ्याकडे थोडं वरून पाहतो, जरा एरियल पाहतो वरून, जसं वरनं फोटो चांगले येतात किंवा वरनं व्हिज्युअल्स चांगले येतात, तसं मी त्या दौऱ्याकडे बघतोय। खरं तर आदित्यजी त्यांचे बाबा मुख्यमंत्री असताना जर कोकणात आले असते तर अधिक आनंद झाला असता, कारण गेली 17 वर्ष हा महामार्ग उपेक्षित होता। त्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात ते आले नाहीत। खरं तर ह्या कोकणानं यांना भरभरून दिलेलं आहे, तरी देखील कोकणच्या माती कायम उपेक्षा आलेली आहे। ते मला वाटतं MIDC मध्ये उद्योजकांना भेटायला येणार आहेत, ते पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला। खरं तर इथे यायला पाहिजे होतं। आमच्या वाशिष्ठी नदीमधलं, आमच्या जगबुडी नदीमधलं जे प्रदूषण आहे किंवा हवेतलं जे प्रदूषण आहे किंवा आमच्या लोटे MIDC मध्ये आमच्या नागरिकांना जो कॅन्सर होतो आहे, तिथं प्रमाण जे वाढलेलं आहे, तिथल्या मातेच्या दुधामध्ये केमिकलचे अंश सापडलेले आहेत, गाईच्या दुधामध्ये केमिकलचे अंश सापडलेले आहेत। मग ते पर्यावरण मंत्री असताना जर आले असते आणि ॲक्शन घेतली असते तर मी त्यांना खरा नेता मानला असता। आज सगळं गेलं, सत्ता गेली, सगळं गेलं आणि आज ते या ठिकाणी पुन्हा येऊन पाहणी करताय, त्यातनं मला वाटतं फार काय साध्य होईल असं मला काही वाटत नाही। एक 15 दिवसापूर्वी त्यांचे काका माणगावपर्यंत येऊन गेले, आज हे लोट्यापर्यंत आलेत, आता मला वाटतं पुढचे काहीतरी संगमेश्वरपर्यंत येतील, परंतु त्यांच्या हाताला काय लागेल असं मला वाटत नाही। देवाभाऊनी हा महामार्ग बऱ्यापैकी 95% पूर्ण केलेला आहे, त्यामुळे मुंबईत नेताना जे त्यांना 8 तासाचं अंतर लागायचं ते मला वाटतं 4 तासामध्ये ते लोट्यात पोहोचले असतील। थोडा वेळ चर्चा करतील आणि पुन्हा मुंबईला निघतील असं मला वाटतंय। बरोबर आहे, सत्ता युतीची आहे, उद्योगमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहेत, त्याच उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांची उद्योजकांची भेट आहे आणि तिथल्या असुविधांबाबत ते संवाद साधणार आहेत। तिथल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत विकास कामांच्या त्या बाबतीत सुद्धा संवाद साधणार आहेत। निश्चित उद्योगमंत्री आमचे पालकमंत्री आहेत, ते या संदर्भात संवेदनशील आहेत, निश्चित त्याच्याबद्दलच्या उपाययोजना ते करतील। यापूर्वीची असलेली प्रदूषणाची गंभीर परिस्थिती आणि त्यानंतर केलेल्या उपाययोजना यामुळे थोडासा फरक आहे। आजही संपूर्णपणे प्रदूषण संपलं असं मी म्हणणार नाही, परंतु उर्वरित ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत ते युती शासन, देवाभाऊ, देवेंद्र भाऊ, आमचे एकनाथ भाऊ आणि पालकमंत्री यासाठी सक्षम आहेत। नितेशजी राणेसाहेब सक्षम आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ सक्षम आहेत, कोकणाकडे त्यांचं सातत्यानं लक्ष आहे। या MIDCला पंचतारांकित सुविधा देण्यासंदर्भात त्यांचा मानस आहे आणि इथल्या सगळ्या तरुणांना रोजगार देण्यासंदर्भात देखील ते कटिबद्ध आहेत। मला वाटतं उद्योगमंत्र्यांच्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांच्या काही हाताला सापडणार नाही असं मला या ठिकाणी वाटतंय। नक्कीच, हे होते भाजपचे नेते वैभवजी खेडेकर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।